पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर 2023 मधील जातीय हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा 8,500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार। मणिपूरमध्ये हिंसाचार झाला, महिलांची धिंड निघाली गेली तेव्हा पंतप्रधान मोदी कुठे होते? मोदींच्या दौऱ्यावरून संजय राऊतांचा सवाल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आणि आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। मनसेसोबतच्या राजकीय युतीबाबत चर्चा होणार का, याची उत्सुकता। एसीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। आरक्षणाचं काय होणार याकडे राज्याचं लक्ष। आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये जुंपली। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का, भुजबळांचा सवाल। तर 50%वरील 10% आरक्षण नको, जरांगेंचा पलटवार। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी। वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही संधी। 2022 ते 2025 पर्यंतचे उमेदवार भरतीस पात्र। घाटकोपरच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात। बॅरिकेडिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर आदळली। 3 जण गंभीर जखमी। कारमधील 2 तरुणी आणि 1 तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप। तसंही शहरातून 8 कोटींचा ड्रग जप्त। ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 3 आरोपींना बेड्या। 3ही आरोपी राजस्थानमधले असल्याची माहिती। विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। वर्षाखेरपर्यंत सोनं 1.25 लाखांवर जाण्याची शक्यता। जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वाढ। सोनं सध्या विक्रमी 1,12,000 वर।